टोल हा राज्यामध्ये सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय। खरं तर हा टोल बंद व्हावा यासाठी अनेक आंदोलनं आतापर्यंत करण्यात आलेत। किंबहुना भाजप सरकारनं सत्तेवर येताना राज्य टोल मुक्त करू असंही आश्वासन दिलंय, परंतु टोल वसुली काही थांबलेली नाहीये। त्यामुळे या टोलचा झोल नेमका काय आहे, खरंच टोलमध्ये पारदर्शकता आहे का, राज्य टोल मुक्त होईल का आणि होणार असेल तर कधी, असे अनेक प्रश्न आहेत। आणि यावरती MEP या टोल वसुली करणाऱ्या कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जयंत म्हस्कर यांच्याशी आम्ही बातचीत केली, परंतु म्हस्कर यांचं असं म्हणणं आहे की राज्यात टोल मुक्ती होणं केवळ अशक्य आहे। त्यामुळे आतापर्यंत कायमच टोल मुक्तीचं गाजर सर्वसामान्यांना दाखवण्यात आलेलं आहे, परंतु पारदर्शक कारभारासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, परंतु ही टोल मुक्ती पूर्णतः होणं केवळ आणि केवळ अशक्य असल्याचं जयंत म्हस्कर यांचं म्हणणं आहे। जयंत म्हस्कर हे MEP जी कंपनी मोठ्या प्रमाणात टोल वसूल करते विविध टोल नाक्यांच्या माध्यमातून, त्या कंपनीचे सर्वे आहेत, व्यवस्थापकीय संचालक आहेत। मुंबईच्या एंट्री पॉइंट्सवरतीच आपल्याला 5 टोल पाहायला मिळतात आणि राज्यभरात खरं तर टोलचा झोल हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे। यामध्ये पारदर्शकता नाही, अनियमितता नाही म्हणून अनेक आंदोलनं झालेली आहेत आणि आता राज्यात टोल मुक्ती होणं केवळ आणि केवळ अशक्य असल्याचं जयंत म्हस्कर यांचं म्हणणं आहे। भाजप सरकार सत्तेत येताना खरं त्यांनी राज्य टोलमुक्त करू असंही आश्वासन दिलेलं होतं। त्यावरनं सातत्यानं हा मुद्दा उपस्थित व्हायचा की राज्यामध्ये टोलमुक्ती होणार कधी, हा कारभार पारदर्शक होणार कधी। मोठ्या प्रमाणात काळा पैसा टोलच्या माध्यमातून उभारला जातो असाही आरोप केला जातो, परंतु राज्यामध्ये किंवा राज्य किंबहुना पूर्णपणे टोलमुक्त होणं केवळ अशक्य असल्याचं जयंत म्हस्कर यांचं म्हणणं आहे। तर जयंत म्हस्कर यांच्याशी केलेली सविस्तर बातचीत आपण पाहूया। महाराष्ट्रामध्ये टोल हा कायमच वादग्रस्त विषय राहिला आहे आणि वेळोवेळी त्याच्यावरनं खूप मोठ्या प्रमाणात राजकारणही झालं। मात्र याच्यातली सत्य परिस्थिती नेमकी काय आहे, मधल्या काही काळात नोटाबंदीच्या नंतर या टोलच्या विषयात कसा नेमका परिणाम झालेला आहे आणि एकीकडे मुख्यमंत्री आणि पंतप्रधान कॅशलेस महाराष्ट्र आणि देशाची घोषणा करत असताना टोलच्या संदर्भातली पुढची स्थिती नेमकी काय असू शकते। आपल्यासोबत या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी MEPचे सर्वेसर्वा जयंतराव म्हस्कर आहेत। म्हस्कर सर, काय सांगाल? पहिला प्रश्न असा की जेव्हा नोटबंदीच्या नंतर साधारण 20 दिवस टोल सगळे मुक्त होते आणि जो तुमचा करार आहे त्याच्यानुसार सरकारनं आदेश काढून हे टोल मुक्त केल्यामुळे सरकार काही तुम्हाला नुकसान भरपाई देणं बांधील आहे, तर हे गणित आता नेमकं काय? नमस्कार। पहिलं तर मला माननीय मोदीजींच्या निर्णयाचं स्वागत करायला नक्कीच आवडेल। डिमॉनिटायझेशनच्या मुळे आज जो एक काळा पैसा शासनाला जो परत आणायचा आहे त्याच्यासाठी हा एक मोठा आय वुड से इट इज अ गुड स्टेप इन दॅट लाईन। दुसरी गोष्ट, टोलचा जो विषय आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र सरकार तथा भारत सरकारतर्फे टोल नाक्यावरची जी टोल कलेक्शन ॲक्टिव्हिटी होती ही 8 तारखेपासनं म्हणजे रादर 9 तारखेच्या संध्याकाळपासनं 2 डिसेंबर 2016 मिडनाईटपर्यंत बंद होती। त्यानंतर जो टोल चालू झालेला आहे त्याच्यासाठी सरकारने विविध उपाययोजना आम्हाला सांगितलेल्या आहेत। आपल्या प्रश्नाचं उत्तर द्यायचं जर स्पेसिफिक असेल तर त्याच्यामध्ये जो शासनाबरोबर करार आहे, राज्य सरकार असेल तथा केंद्र सरकार असेल, त्या करारांमध्ये काही तरतुदी आपल्याला त्यांनी प्रोव्हाइड केलेल्या आहेत। त्या तरतुदींमध्ये चेंज इन लॉ आहे किंवा फोर्स मेजर इव्हेंट आहे, त्या अनुषंगाने ऑलरेडी आपण त्या प्रकारचे क्लेम्स शासनाकडे आपण सबमिट करतोय। काही केलेले आहेत, काही अंडर प्रिपरेशन आहेत आणि जी कन्सेशन ॲग्रीमेंट्स आहेत ती बऱ्यापैकी फुलप्रूफ असले आहेत, ज्याचं कारण असं आहे की ही मोर ऑर लेस मॉडेल कन्सेशन ॲग्रीमेंट जे आहेत, आपलं जे प्लॅनिंग कमिशन आता नीती आयोग जे आहे त्यांच्या अंडर जी कन्सेशन ॲग्रीमेंट्स आहेत ती फुलप्रूफ ॲग्रीमेंट्स असल्यामुळे त्याच्यामुळे कन्सेशनर्सला त्याचा काही मेजर इम्पॅक्ट होईल असं आम्हाला वाटत नाही। असं की एकीकडे सरकार असं म्हणतं की कॅशलेस सगळं झालं पाहिजे आणि टोल नाके हे कायम तिथे येणाऱ्या रोख रकमेच्यामुळे वादात राहिलेत, म्हणजे त्याच्यावर राज्यकर्त्यांनी आरोप केलेत आणि वेगवेगळ्या टोलच्या अभ्यासकांनी म्हटलं की यांच्याकडे सगळी कॅश गोळा होते आणि मग त्याच्यातूनच घोळाला सुरुवात होते। तुम्हाला असं वाटतं की टोल नाके पण कॅशलेस झाले पाहिजेत? MEP कंपनी मागचे 14 वर्ष टोल कलेक्शन OMT व आता हायब्रिड ॲन्युटीमध्ये मोठ्या प्रमाणावर काम करत आहे। आमचा अनुभव असा आहे की जे शासनाची आज एक धोरण आहे ज्याच्यामध्ये आपल्याला कॅशलेस मॅक्सिमम ॲक्टिव्हिटीज कराव्या आणि केल्या पाहिजेत, त्या इनिशिएटिव्हशी आम्ही पूर्ण सहमत आहोत। त्याच्यामध्ये एक ई-टोल पद्धत आहे जेणेकरून इलेक्ट्रॉनिक टोलिंग होतं, RFID टेक्नॉलॉजी आहे आणि RFID टेक्नॉलॉजीचा मॅक्सिमम वापर करून ऑनलाईन रिचार्जची
फॅसिलिटी ऑलरेडी आपल्याकडे अवेलेबल आहे. तर आम्ही शासनाचा जो निर्णय आहे त्याचं स्वागतच करतो आणि कॅशलेस जितकं मॅक्सिमम आपल्याला करता येईल त्याचा आमचा पूर्ण प्रयत्न असेल, जेणेकरून लोकांना त्याची सुलभता होईल. कारण ई टोलिंग आणि इलेक्ट्रॉनिक टोलिंगमध्ये नॉनस्टॉप जे आहे की लोकांना थांबायची आवश्यकता नाही. आमचा आजचा मागच्या 14 वर्षाचा अनुभव असं आम्हाला लक्षात आलं की लोक युजर पे किंवा फॅसिलिटी जर प्रोव्हाइड केली तर लोक त्याचं टोल द्यायला त्यांची मानसिकता आता चांगली तयार झालेली आहे. परंतु लोकांना जो टोलवरती थांबावा लागणारा वेळ आहे तो जर आपण कमी करू शकलो, जेणेकरून लोकांना सुलभता होईल, तर टोल भरण्याला लोकांचा विरोध नाही आहे, पण टोलवरती जो वेळ जातो त्याच्यावर थोडंसं जिटरीनेस किंवा ॲजिटेशन लोकांचं होतं. पण मग आता त्या दृष्टीने खरं तर काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने एक व्ही टोल नावाच्या एका ॲपची चाचणी घेतली होती आणि त्यांनी तुम्हाला असे आदेश दिले होते की हे प्रायोगिक तत्वावर तुम्ही सुरू करा. पण त्याच्यातली प्रत्यक्षातली स्थिती अशी आहे की व्ही टोल अजून MEPने कुठे स्वीकारलेलंच नाही, कुठल्याही टोल नाक्यावर बसवलेलं नाही. तर म्हणजे एकीकडे तुम्ही म्हणता की कॅशलेस झालं पाहिजे आणि दुसरीकडे याला विरोध, असं काय? आपण अगदी बरोबर आहे. बेसिकली आजच्या डेटला 3-4 प्रकारची आपल्याकडे ऑलरेडी टेक्नॉलॉजीज अवेलेबल आहेत. एक आपली आपण जी त्याला हिस्टॉरिकल म्हणतो ती कॅश कलेक्शन प्रणाली आहे. दुसरी इलेक्ट्रॉनिकमध्ये त्याच्यामध्ये 3-4 प्रकारचे ॲप्स आपल्याकडे ऑलरेडी अवेलेबल आहेत. एक प्रीपेड कॅश कार्ड्स आहेत ज्याच्यामध्ये आपण ऑलरेडी कॅश कार्ड जी प्रीपेड असतात ती लोकांना आपण सेल करतो आहे. त्यानंतर आपल्याकडे स्मार्ट कार्ड्स आहेत. त्यानंतर आपल्याकडे RFID आहेत. RFID जवळजवळ आत्ता ॲज ऑफ डेट आम्ही मुंबई तथा सिलिंग मिळून 1 लाख टॅग्स ऑलरेडी विकलेले आहेत. त्याचं ऑनलाईन रिचार्जची प्रणाली ऑलरेडी पेटीएम, सिट्रस व रिलायन्स जिओ या 3 कंपन्यांशी करार करून त्याचा ऑनलाईन रिचार्ज पण चालू आहे. नवीन नवीन जे ॲप्स येत आहेत त्यांचं आम्हाला आय वुड से इम्प्लिमेंट करायला आवडेल. पेटीएमतर्फे आता QR कोड म्हणून एक नवीन कॉन्सेप्ट आलेला आहे जो कंपनीच्या मार्फत आता पुढच्या 8 ते 10 दिवसात इम्प्लिमेंट होईल, जेणेकरून लोकांना मोबाईलवरनं त्यांचं पेमेंट करता येईल. व्हीटोलबद्दल जर स्पेसिफिक आपण जो प्रश्न विचारला त्याचं उत्तर असं आहे की व्हीटोल हा एक ॲप शासनातर्फे म्हणजे MSRDC आपल्याला प्रायोगिक तत्वावर त्याचं इम्प्लिमेंटेशन करून त्यातनं जे काय त्रुटी होतील तो तपास करून त्यानंतर जर तो ॲप सक्सेसफुल असेल तर मग त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं करायचं याच्याबद्दल व्हीटोल ह्या कंपनीशी आमची चर्चा चालू आहे. त्याच्यामध्ये काही स्पेसिफिक त्यांचे कन्सर्न्स होते जे ऑलरेडी हायलाईट केलेले आहेत. त्या कन्सर्न्सचं ॲड्रेस करून त्याचं डेटा इंटिग्रिटी तथा फुलप्रूफनेस चेक केल्यानंतर जी तर सिस्टीम इम्प्लिमेंट करण्यासारखी योग्य असेल तर मग त्यावेळेला शासनाबरोबर त्याचा म्हणजे MSRDC कंपनी व व्हीटोल असा एक करार केला जाईल. नाही तर व्हीटोलबरोबर आमच्या सिस्टीम इंटिग्रेटरबरोबर त्याचा पूर्ण करार केल्यानंतर त्याचं रेव्हेन्यू लॉस कुठे होणार नाही याची काळजी घेणं गरजेचं आहे. त्यांनी तुमच्याकडे ऑलरेडी 1 लाख रुपयाचं डिपॉझिट भरलेलं आहे आणि 3-4 मीटिंग झाल्या असं त्याच्यातनं दिसतंय की MEPला हे शक्यतो टाळायचं आहे किंवा पुढे ढकलायचं आहे. तर अशी स्थिती आहे का? काय आहे वस्तुस्थिती? आय थिंक वस्तुस्थिती तशी नाही आहे. वस्तुस्थिती त्याच्यामध्ये असं आहे की जोपर्यंत तो ॲप सक्सेसफुल होत नाही, आता म्हणजे कंपनीच्या मार्फत जे इनिशिएटिव्स घेतले जातात इलेक्ट्रॉनिक टोलिंगसाठी त्याच्यामध्ये पेटीएम आहे, रिलायन्स जिओ आहे, तथा RFID आहे व आता सिट्रस आहे किंवा अजून ऑलरेडी QR कोडचं जे नवीन इलेक्ट्रॉनिक मेकॅनिझम येत आहे. तर कंपनीचा असा एक इनिशिएटिव्ह आहे की मॅक्सिमम ई टोलमध्ये आपल्याला जितके कन्वर्ट करता येतील तेवढे करायला हवेत. त्यात काही कोणाचं दुमत नाही आहे. परंतु जी टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट होती आहे ती जोपर्यंत फुलप्रूफ होत नाही आहे किंवा जोपर्यंत त्याचं इम्प्लिमेंटेशन सक्सेसफुल होत नाही, आज आम्ही एखादी टेक्नॉलॉजी इम्प्लिमेंट केली आणि जर उद्या ती काही कारणास्तव जर सक्सेसफुल किंवा इम्प्लिमेंट नीट होऊ नाही शकली तर त्याच्यामुळे कस्टमरला जो त्याचा त्रास होईल तो कस्टमरला त्रास झाला तर शेवटी ती टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर त्याला जबाबदार राहत नाही, जी इम्प्लिमेंट करणारी एजन्सी आहे ती जबाबदार राहते. मग याला साधारण किती महिन्यांचा कालावधी आणखीन लागू शकतो? मला असं वाटतं हा जो प्रश्न आहे तो माझ्यापेक्षा जी टेक्नॉलॉजी प्रोव्हायडर आहे ते जास्त त्याचं योग्य उत्तर देऊ शकतील, कारण ती टेक्नॉलॉजी इंटिग्रेशन हे त्यांची जबाबदारी आहे. त्यांनी जर ती लवकरात लवकर करून ती जर सक्सेसफुल करू शकले तर त्याचं इम्प्लिमेंटेशन करायला आम्हाला नक्कीच आवडेल. 1-2 प्रश्न आणखीन टोलच्या संदर्भातले की वेगवेगळ्या प्रकारच्या याचिका या सगळ्या टोलच्या संदर्भातनं वेगवेगळ्या न्यायालयांमध्ये प्रलंबित आहेत. या सगळ्यामध्ये आरोप असा होतो की तुम्ही कॅश गोळा करता आणि त्या कॅशचा नीट हिशोब दिला जात नाही. तर या आरोपाबद्दल काय तुमचं म्हणणं? बेसिकली MEP मार्फत जितके टोल नाके आज आपण किंवा टोल कन्सेशन्स रन करतो आहे त्या सर्व ठिकाणी शासनातर्फे ऑनलाईन डेटा शेअरिंगची प्रोव्हिजन आहे, ज्याच्यामध्ये जो काय टोलचा रेव्हेन्यू होतो त्याचा ऑनलाईन कलेक्शन डिटेल्स हे शासनाला रिअल टाईम बेसिसवरती मिळतात. तसंच कन्सेशन ॲग्रीमेंटमध्ये 2 प्रकारच्या प्रोव्हिजन्स आहेत, ज्याच्यामध्ये दर 6 महिन्यांनी एक ट्रॅफिक सर्वे केला जातो, ज्याच्यामध्ये ATCC मार्फत तथा इलेक्ट्रॉनिक माध्यमातून त्याचा ट्रॅफिक डेटा सर्वे केला जातो आणि तो ट्रॅफिक डेटा
व जो कंपनी डेटा प्रोव्हाइड करते त्याची पूर्ण पडताळणी केली जाते आणि त्याच्यानंतर त्याच्यावर जर काही त्रुटी असतील तर त्याच्यातनं का त्रुटी आहे त्याचा अभ्यास करून त्यातनं मार्ग काढला जातो. एक प्रश्न आहे टोलच्याच अनुषंगाने पुण्यातला, की एक माहिती अधिकाराचे कार्यकर्ते होते शेट्टी, आणि त्यांचा खून झाल्यानंतर MEP आणि IRBच्या काही अधिकाऱ्यांची नावं त्यावेळेला चर्चेत आली होती. पण आजपर्यंत आपण ॲज अ कंपनी म्हणून त्यावर कधीही प्रतिक्रिया दिली नाही किंवा कायम बोलायचं टाळलं. तर असं का? म्हणजे जर का तुम्ही एकीकडे पारदर्शकता असली पाहिजे असं तुम्ही म्हणताय, तर मग अशा काही गोष्टी टाळल्या का कंपनी? मला एक थोडंसं इथे क्लॅरिफाय करायला आवडेल की MEP ही एक सेपरेट कंपनी आहे, IRB ही एक सेपरेट कंपनी आहे. MEPचं मॅनेजमेंट वेगळं आहे, IRBचं मॅनेजमेंट वेगळं आहे, शेअर होल्डिंग पण दोन्ही कंपन्यांचं वेगवेगळं आहे. MEP ह्या पर्टिक्युलर केसमध्ये कुठेही इन्व्हॉल्व नाही आहे किंवा कुठल्याही अधिकाराचं त्याच्यात नावही आलेलं नाही आहे. मला ज्या गोष्टीत आम्ही इन्व्हॉल्व नाही त्याच्यावर अधिक भाष्य करणं मी योग्य होणार नाही. आय थिंक मी इथेच थांबेन. पण ह्या दोन्ही कंपन्या शेवटी आहेत एकच, म्हणजे जरी वेगवेगळ्या कंपन्या असल्या तरी त्याचे करते धरते, त्यांना वाढवलं ज्या कंपन्यांना, हे सगळे तुम्हीच आहात. मी आता त्यात थोडंसं क्लॅरिफाय करू इच्छित आहे की MEP ही एक लिस्टेड कंपनी आहे, IRB ऑलरेडी एक लिस्टेड कंपनी आहे. त्याचं जर आपण शेअर होल्डिंग चेक केलं किंवा त्याचं जर मॅनेजमेंट बोर्ड चेक केलं तर त्यात कुठेही आपल्याला सिमिलॅरिटी मिळणार नाही. त्याचे शेअर होल्डर वेगळे आहेत, त्याचे मॅनेजमेंट डिरेक्टर बोर्ड हा वेगळा आहे. त्यामुळे ह्या दोन्ही कंपन्यांचं जे वर्किंग आहे ते इंडिपेंडंट आहे आणि त्या बोर्डच्या मार्गदर्शनाखाली त्याचं काम होतं. एक शेवटचा प्रश्न, की खरोखरच तुम्ही राज्यातल्या जनतेला जे आश्वासन राज्यकर्त्यांनी दिलं होतं ते तुम्हाला असं वाटतं, ज्या पद्धतीचं इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही उपलब्ध करून देता किंवा मेंटेन करता, टोल मुक्ती नावाची जी गोष्ट राज्यकर्त्यांनी वेळोवेळी घोषणा केली होती, तर ही टोल मुक्ती शक्य आहे असं वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं टोल मुक्तीपेक्षा देखील जे राज्यकर्त्यांचं इंटेंट होतं ते घेणं म्हणजे ते बघणं गरजेचं आहे. याच्यामध्ये काही ठिकाणी ऑलरेडी स्मॉल कार्सला एक्झम्पशन केलं गेलेलं आहे. आज वस्तुस्थिती अशी आहे की अख्ख्या भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये जे इन्फ्रास्ट्रक्चरचं डेव्हलपमेंट होतं आहे तर त्या डेव्हलपमेंटसाठी त्याला रिपेमेंट किंवा ते जे लोन घेतलं जातं बँकांकडनं त्या लोन रिपेमेंटसाठी देर हॅज टू बी अ लाईन ऑफ रेव्हेन्यू. जर टोल हा लाईन ऑफ रेव्हेन्यू असेल तर त्याचं बंद होणं किंवा टोल मुक्त करणं हे लाँग टर्ममध्ये इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने किंवा इन्व्हेस्टर्स किंवा आपल्याला आज आपण असं म्हणणं आहे की आपल्याकडे जॅपनीज इन्व्हेस्टर्स यावे आणि परदेशातले इन्व्हेस्टर्स यावे, तर त्यांचा जर कॉन्फिडन्स बिल्डिंग आपल्याला जर करायचं असेल तर टोल मुक्ती पूर्णपणे होणं माझ्या माहितीप्रमाणे थोडंसं डिफिकल्ट आहे. रादर जवळच्या काळात होईल असं माझं मत नाही आहे. कारण जर एखादा आपल्याला ॲसेट क्रिएट करायचा असेल तर त्या ॲसेटला रिपेमेंट जे लेंडर्सला करायचं असतं, कारण त्यामध्ये आज बऱ्याचशा ठिकाणी लोकांना हे माहीत नाही आहे की ज्या मोठ्या इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीज आहेत त्याचं जे ॲसेट क्रिएशन होतं त्या ॲसेट क्रिएशन होताना त्याच्यामध्ये डेट आणि इक्विटी असते. तर डेट रिपेमेंट आणि त्याचं इंटरेस्ट रिसर्व्हिसिंग हे ह्या टोलच्या माध्यमातून केलं जातं आणि त्या ॲसेटची अपकीप करण्यासाठी जो मेंटेनन्सचा खर्च आहे तो देखील ह्या टोलच्याच माध्यमातून रिकव्हर केला जातो. देशातली एक खूप मोठी रस्ते तयार करणारी आणि ते मेंटेन करणारी आणि टोल वसूल करणारी कंपनी म्हणून तुम्हाला असं खरंच वाटतं की 100% टोल मुक्ती महाराष्ट्रात किंवा देशात ही पुढच्या एक 10-15 वर्षात अजिबात होण्याची शक्यता नाही? ज्या पद्धतीने आज इन्व्हेस्टमेंट्स या सेक्टरमध्ये झालेले आहेत आणि ह्याच्या पुढे ज्या होत आहेत, आज गव्हर्नमेंटतर्फे हायब्रिड ॲन्युटीच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणावरती रोड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंटचा प्रोग्राम रन होतो आहे, ज्यामध्ये 40% गव्हर्नमेंट स्वतः ग्रांट देते व 60% डेव्हलपरला आणण्याची त्याच्यामध्ये आवश्यकता आहे. ती 60% रिपेमेंटची जी जबाबदारी आहे ती या हायब्रिड ॲन्युटीमध्ये शासनाला आहे. त्याच्यामध्ये तरतूद अशी आहे की टोल प्लाझा कन्स्ट्रक्शन हे त्या कंपनीने करायचं, टोलिंग हे गव्हर्नमेंट करणार. त्यामुळे ज्या पद्धतीने आज टोलिंगचं इम्प्लिमेंटेशन केलं जातं आहे, पुढच्या 10 वर्षामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर ॲसेट जर गव्हर्नमेंटला टेकओव्हर करायचे असतील तर त्याच्यासाठी लागणारा जो निधी आहे तो जर निधी शासनाकडे अवेलेबल असेल तर टोल बंद होऊ शकतो. परंतु तो जर निधी अवेलेबल नसेल तर त्यामुळे जो विलंब आहे तो हा नक्कीच 10 ते 15 वर्ष होऊ शकतो. पण वसुली पारदर्शक होऊ शकते का नाही होऊ शकत? वसुली पारदर्शक 100% होऊ शकते. बेसिकली आजच्या डेटला सुद्धा मी आपल्याला मगाशी म्हटल्याप्रमाणे ऑनलाईन डेटा ऑलरेडी आपण शासनाला प्रोव्हाइड करतो. त्यामुळे किती कार गेल्या, किती ट्रक गेले, कॅटेगरी वाईज त्याला ब्रेकअप मिळतो, रेव्हेन्यू किती गोळा झाला. याच्यामध्ये सगळ्यात एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की बऱ्याच वेळेला काही तज्ज्ञ गणित करताना थोडासा त्यात चुका करतात की नंबर ऑफ व्हेकल्स इंटू टोल रेट या पद्धतीने जर तुम्ही टोलची रक्कम वर्कआउट केली तर तशी ॲक्च्युअल रेव्हेन्यू होत नाही. कारण ज्या कन्सेशन्स आहेत नोटिफिकेशनप्रमाणे त्या कन्सेशन्सला आपण जर त्याचा
त्याचा इम्प्लिमेंटेशन केलं तर ॲक्च्युअल गाड्या गेल्या आणि टोल जमा झाला, ह्याच्यातली जी फरक आहे तो लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तो फरक आणि कॅशफ्लोला तुम्ही जे सरकारने ॲक्सेप्ट केलेला कॅशफ्लो आहे त्याच्याशी त्याची निगड जर घातली, तो जर टॅली होत असेल तर त्यामध्ये काही प्रॉब्लेम असायचं कारण नाही. तेव्हा हे आहेत जयंत मस्कर आणि त्यांच्या 2 मुद्दे त्यांनी प्रामुख्याने या सगळ्या याच्यात सांगितले. एक म्हणजे पारदर्शकता आणायला त्यांची काहीच हरकत नाही, पारदर्शकता यावी असं त्यांचं स्वतःचंही म्हणणं आहे आणि त्यामुळे लोकांचे जे आरोप आहेत ते जाऊ शकतील. आणि दुसरा त्यांनी महत्त्वाचा मुद्दा सांगितला की जो सर्वसामान्यांच्या दृष्टीने महत्त्वाचा किंवा कदाचित काहीसा जिव्हाळ्याचा, ती म्हणजे तूर्तास तरी 100% टोलमुक्ती ही शक्य नाही. कॅमेरामन अरविंदसह मिलिंद भागवत, ABP माझा. तर सर्वसामान्यांना कुठेतरी अपेक्षा होती की टोलच्या सगळ्या प्रकरणातनं लवकरच मुक्ती मिळेल, परंतु ही अपेक्षा पूर्ण होणं अजिबातच शक्य नाही, असं टोलचे सर्वेसर्वा जयंत म्हैसकर यांनी सांगितलेलं आहे.